नमस्कार मंडळी, मी लतिका. हो, हीच जी गाडीत झोपते आणि तिच्या बाजूला तिचा नवराही झोपतोय. हा मितेश. अरे, हा झोपेत बडबडतोय वाटतं. आणि आत्ता ही हॉटेलमध्ये सनग्लासेस का लावतीये? बघूया यांची स्वारी कुठे निघाली येते. आम्ही पहाटे 5:30ला पुण्याहून निघालो ते गोवा गाठण्यासाठी, आमच्या मित्रांसोबत मजा मस्ती आणि धमाल करत. वाटेत आम्ही ब्रेकफास्टही केला. मित्रांसोबत प्रवास करण्यात काही वेगळीच गंमत असते ना, आणि तेही आम्ही चाललोय गोव्याला, म्हणजे आणखीनच मजा येणार. 10:30 ते 11 तासांचा प्रवास खरं तर जाणवलाही नाही आणि आम्ही आमच्या लोकेशनला येऊन पोचलो. तिथे आमचं स्वागत कसं झालं माहिती आहे? त्या दिवशी आम्ही फक्त आराम केला, पण दुसऱ्या दिवशी काय झालं ते पाहाच. काय करते ग लतिका? कॉफी बनवते. मी घेईल थोडी, पण माहिती आहे का कसं वापरायचं? बघू, ट्रायल अँड एरर. डार्क रेग्युलर, खूप डार्क नको करू, आपल्याला सवय माहीत नाही आता ही कशी. आता आपला हा गॅस आहे ना, इथून त्याचं हे करायचं, मग त्याला इकडे शिफ्ट करायचं. पण इथे गंमत अशी झाली की आमच्याकडून काही केलं हे ऑनच होईना. मग आम्ही असिस्टंटला बोलवलं आणि आमचं काय चुकत होतं ते बघा पुढे. तर आम्ही इंडक्शनवर प्लेन सरफेसचं पॉट न ठेवता डिरेक्टली फिल्टर ठेवत होतो, त्यामुळेच स्टोव ऑन होत नव्हता. ॲक्च्युली इंडक्शन बरोबर आपण ऑन करत होतो, पण याच्यामुळे ते ऑन नव्हतं. मग आपण ते इंडक्शनचं पॉट ठेवलं, त्याच्यात कॉफी होती, गरम केली आणि याच्यात फक्त फिल्टर करायची. आपण याच्यातच उकळत होतो. तर इन शॉर्ट आता पॅनमध्ये आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्या जारमध्ये टाकून जस्ट फिल्टर. आपण म्हणत होतो पाणी, याचे आम्हाला असं डाऊट होता की याच्यात राहून जाईल, पण ऑब्विसली ते पाणी आहे ना, पाणी ना, तो फक्त कचरा राहील. कचरा नाही म्हणजे कॉफी पावडर इथे रेसिड्यू राहून जातील. त्यानंतर आम्ही त्यात मिल्क पावडर घालून आमची कॉफी तयार केली आणि तिचा आस्वाद घेण्यासाठी बाल्कनीत येऊन बसलो. काल आम्ही पुण्याहून गोव्यात आलो. काल येतेच जवळपास संध्याकाळ झाली. आम्ही सकाळी 5ला निघालो आणि 4:15पर्यंत गोव्यात पोचलो, कारण मी ब्रेकफास्टला आणि जेवायला सुद्धा थांबलो होतो. त्यातही आमचा काही वेळ गेला. आता गोव्यात आल्यावर आम्ही थोडे फ्रेश झालो, आराम केला आणि आज दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे. आम्ही आता तुम्हाला ही प्रॉपर्टी तर दाखवूच, त्याचबरोबर आम्ही पुढचे काही 7 दिवस खूप मज्जा मस्ती करणार आहे. सो आमच्याशी जोडलेले राहा आणि आमचे पुढचे येणारे व्हिडिओज बघत राहा. त्यानंतर आमच्याच हिंदी चॅनलवरील व्हिडिओज बघत आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला. तर मी तुम्हाला आम्ही जिथे थांबलो आहे त्या जागेची एक शॉर्ट टूर देते. हा त्या जागेचा टॉप व्ह्यू, आणि तिथे अशी खूप छान छान विलाज आहेत. आम्ही आमचा 1 BHK विला बुक केला होता. त्यातला हा हॉल आणि हा किचन तर तुम्ही बघितलाच. हे आहे वॉशरूम आणि हा एक बेड. त्या बेडलाच लागून बाजूला एक सुंदर आणि प्रशस्त बाल्कनी सुद्धा आहे आणि त्यातून दिसणारा हा सुंदर इतर विलासचा व्ह्यू.
त्याच रिसॉर्टमध्ये ठिकठिकाणी जकुझी आणि स्विमिंग पूलही होते. मग हे बघून आम्हाला काही मोह आवरला नाही. आम्ही गेलो पाण्यात तुंबायला. Sleepless nights and headaches stack, restlessness to hell and back. What's my purpose, what do I grab? A slippery surface, a heart attack. And sometimes you just gotta believe there's something. 2-3 तास मनसोक्त पाण्यात तुंबून झाल्यावर खूप कडाडून भूक लागली होती. खूप भूक लागली, सारं आणि आता आम्ही खायला आलो. ही माझी व्हेज थाळी, कोकम दही, हे काय काय माहिती, हे स्वीट आहे, डाळ, कोबीची भाजी, हे काय पोटॅटो फ्राय, भात आणि ही प्रॉन्स थाली, ही किंगफिश थाली, किंगफिशर याच्यात शिंपले पण आहे. हा ना, शिंपले याच्यात शिंपले बी खात राहू. तर आम्ही आता इथे जेवलो होममेड फूडमध्ये. जेवण खूप उत्तम होतं. जर तुम्ही साऊथ गोव्यात आलात तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. तर आत्ता वाजलेत सकाळचे 6:15 आणि आम्ही निघालो कॅव्हलिझम बीचला. आम्ही जिथे राहतोय तिथून हा बीच फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ही वॉकिंग डिस्टन्स आहे म्हणून आम्ही पायी निघालो आहे. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट बीचवर. सकाळी सकाळी अशा सुंदर रोडावर चालायला एवढं भारी वाटतं आहे ना. आता आम्ही जवळपास 600 मीटरचं अंतर क्रॉस केलेलं आहे आणि एक राईट टर्न येतो. तर आता त्या राईट टर्नने अवघ्या म्हणजे 250 मीटरवर बीच असेल. तर काही क्षणात आपण बीच पाहूया. आत्ता आम्ही ड्रोन शॉटची तयारी करतोय. ॲक्च्युली सकाळ असल्यामुळे खूप गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे छान ड्रोन शॉट येतो. खूप छान वाटतंय. येस, एकदम क्लीन अँड लेस क्राउडेड बीच. कॅव्हलिझम बीच एक शांत आणि सुंदर बीच आहे. इथे आम्ही एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला आणि खरं तर इथे फार गर्दीही नव्हती. मस्त इथली सोनेरी रेती आणि लाटांचा आवाज यांचा मनसोक्त आनंद घेतला. गोव्यात जे काही डेस्टिनेशन्स आम्ही एक्सप्लोअर केले त्या सगळ्यांचे डिटेल, इन्फॉर्मेटिव्ह आणि सिनेमॅटिक वेने बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आमच्या लतिका अँड मितेश या हिंदी चॅनलवर पाहायला मिळतील. त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्यानंतर या बीचला निरोप देऊन आम्ही ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्ट नंतर इथे बाईक रेंट करायला आलो. आम्ही ही रेड कलरची बाईक 2 दिवसासाठी घेतली आणि याचे चार्जेस होते 600 रुपये प्रतिदिन. आता आम्ही जातोय काबू दी रामा फोर्टला आणि हा रस्ता बघा जाताना किती सुंदर आहे. अशी दुतर्फा नारळाची झाडं आहेत. शांत निवांत रस्ता एकदम. ॲक्च्युली गोव्याच्या रस्त्याचं एकच आहे की कॉम्पॅक्ट रोड आहे. तो खूप काळजीने गाडी चालवावं लागते. येस, कोणी अचानक काळजीपूर्वक गाडी चालवा. इथली घरं इतकी सुंदर आहेत, मस्त कौलाची, उतरत्या छपराची. त्यांना बघूनच छान वाटतंय, एकदम टुमदार. आणि त्यानंतर आम्ही येऊन पोचलो काबू दी रामा फोर्टला. हाही साऊथ गोव्यातच आहे. फोर्टमध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला हा सेंट अँथोनी चर्च पाहायला मिळेल. किल्ल्यावर फार काही असे अवशेष नाही आहेत, पण ठिकठिकाणी तुम्हाला अशा तोफा पडलेल्या दिसतील. आम्ही किल्ल्याची तटबंदी ही सगळ्या बाजूने फिरून घेतली. आम्ही आत्ता काबू दी रामा फोर्टवर आहे. सेंट अँथोनी चर्चपासून मध्ये एक रस्ता येतो, तो फॉलो करत आलात की इथे एका झाडावर साईनबोर्ड लावला आहे जो आपल्याला दर्शवतो की आपण पेबल्स बीचला इकडून जाऊ शकतो आणि आपण आता तो फॉलो करून तिकडे जाणार आहेत. आतमधून एक छोटा जाणारा रस्ता फॉलो करत करत आम्ही इथपर्यंत आलो. तिथे पायऱ्यांचा एक मार्ग बनवलेला होता, त्याने आपण पेबल बीचला जाऊ शकतो. या बीचला पेबल बीच म्हणतात कारण या बीचवर रेत नाही आहे, तर सगळीकडे अशी गुळगुळीत छान गोट्यासारखी दगडं आहेत, लहान मोठ्या सगळ्या आकारातली.
आणि अशा गोट्यांना इंग्लिशमध्ये पेबल म्हणतात, म्हणून याला पेबल बीच. हा बीचही खूप सुंदर आहे. प्रत्येक बीचचं एक वैशिष्ट्यच असतं नाही. या बीचवर जेव्हा लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या तेव्हा त्या इतक्या पांढऱ्या शुभ्र आणि छान वाटत होत्या की त्यांना पाहतच राहावं असं वाटलं. या बीचचाही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लतिका अँड मितेश या चॅनलवर मिळेल. आणि या ठिकाणाचं संपूर्ण सौंदर्य निहाळून झाल्यावर आम्ही रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि सायंकाळी एका वेगळ्याच डेस्टिनेशनसाठी निघालो. खरं तर आजची सायंकाळ एन्जॉय करायला आम्ही कुठल्या बीचवर नाही जात आहोत. आम्ही जातो एका मंदिरात. हो, बिर्ला राधाकृष्ण टेम्पल, जे खरं तर नवीनच आहे. 2023मध्येच त्याचं इनॉग्रेशन झालं आहे. हे मंदिर गोव्यातील सांकोलमध्ये बीट्स पिलानीच्या कॅम्पसमध्ये आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढं सुंदर नक्षीकाम आणि कोरीवकाम असलेलं हे अवाढव्य मंदिर 1500 कलाकारांच्या हस्ते फक्त 22 महिन्यात बनवलं गेलं आहे. मला खरंच इथे येऊन खूप प्रसन्न वाटतंय. जर तुम्ही गोव्यात आलात ना तर इथे नक्की भेट द्या. या मंदिरात खूप सुंदर अशी राधाकृष्णाची 7 फूट उंच असलेली मूर्ती आहे आणि अजूनही काही मूर्त्या आहेत. आणि खरं तर या मंदिराचं सौंदर्य रात्री अधिकच खुलून दिसतं. चला तर मग आपण आता पुढच्या व्हिडिओत भेटूया. पुढल्या काही दिवसात आम्ही काय काय मजा केली ते सगळं आपण त्या व्हिडिओत पाहूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. बाय बाय.